तर नमस्कार मंडळी, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आता आलो आहे पाच पंढरीमध्ये। आता आजचा दिवस श्रीरामनवमी, तर त्यानिमित्त कार्यक्रम आहे आणि पाच पंढरीमध्ये मोठा रामाचं मंदिर आहे। तर जाऊया आपण आतमध्ये, कशी तयारी केलेली आहे तर बघून येऊया सर्व काही। तर मंडळी बघतोय आता आपण इथे आतमध्ये जातोय, तर बघतोय कशी सजावट केलेली आहे। तर मंडळी आपण आतमध्ये जाऊया। तर मंडळी आपल्याला बघायला मिळते की ते कशी तयारी केलेली आहे सर्व, आणि या ठिकाणी आपलं श्रीरामाचं मंदिर आहे। तर इथे काही जण तर महिला बसल्या आहेत। तर मंडळी हा आपला आतमधला मंदिर आहे। तर मंडळी बघते आपण आपल्या पाच पंढरीमधील आता मंदिरात येतोय आणि इथे बघतोय कशी आपली सजावट केलेली आहे आणि ते सर्व लाईनमध्ये दर्शन घेत आहेत। तर आपण बघतोय तर मंडळी बघतोय कशा पद्धतीने इकडे फुलांची सजावट केलेली आहे। तर इथे सर्व आता भक्त मंडळी आता दर्शनासाठी आलेली आहेत मंदिरामध्ये, आपण बघतोय। तर मंडळी सकाळी जास्त गर्दी होती, कारण सकाळी कार्यक्रम होता, पूजा वगैरे असते, त्यावेळी आपल्याला यायला नाही भेटलं, त्यामुळे आता आलो आहे आपण। तर मंडळी आपण बघतोय सर्व रामाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। दर्शन घ्या, जय श्रीराम, जय श्रीराम। तर मंडळी बघतो आपण प्रत्येक वेळी आता गर्दी वाढत जाते, की भक्त मंडळी सर्व येत राहत आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। तर मंडळी बघतोय आपण आल्यापासून असं किती जण येऊन गेले, तर ते कोण ना कोणतरी येत आहेत आणि ते आपल्याला गर्दी पाहायला मिळते। तर मंडळी बघतोय आपले गुरुजी पण आले। गुरुजी कशा आहेत? काय कशा आहेत? तर मंडळी बघतोय आपले गुरुजी आपल्याला मॅडम, हो ठीक आहे चालेल। तर आपले गुरुजी भेटले इथे मराठी शाळेतले काल। कसे आहेत? बाकी काय नाही पप्पा ना, मी एकटा झालो, मामा आले सोबत, चालेल हे आहे का? अजून काय करायला आहे आपल्याकडे? कार्यक्रम काय आहे आपल्याकडे? आता काय नाही, रामनवमी संपली आणि पालखी निघणार असेल ना? निघाली असेल, आता येईल मंदिरामध्ये। चालेल, मग किती वाजेपर्यंत असते पालखी? 6 वाजेपर्यंत। ठीक आहे, आणि किती जण आलेत आपण बघू शकतो। तर इथे रामाची दर्शन घेण्यासाठी इथे बरेच मंडळी येत आहेत आणि गर्दी वाढत जाते, आपण बघतोय। तर मंडळी आपण बघतोय आल्यापासून किती गर्दी आहे इथे। तर आता इथे गर्दी संपलेली आहे।
तर आपण इथे बाहेर आलोय सर्वांनी आपण एकदा जयघोष बोलूया. पाचपंढरी गावामधील सर्व जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आणि रामतत्वांचा आपल्याला लाभ होईल. सर्वांना भावपूर्ण नमस्कार. तर मंडळी बघतोय हा मंदिर बाहेरून कसा आहे तो आणि समोरच समुद्र पण आहे. रांगोळी काढलेली आहे आपल्याला बघायला मिळाली. तशा सुंदर पद्धतीने काढलेले आहे. त्याबरोबर आपण म्हणजे बाहेर जाऊया. बाहेर कसा बाजार आहे तो आपण बघूया. म्हणजे जत्रा म्हणतो आपण. थोड्या वेळाने आता पालखी पण येईल. तर म्हणजे ही आपण बाहेर बघितली कशी सजावट केलेली आहे. तर हे बघतोय आपण पाचपंढरीमधील श्रीरामाच्या मंदिरामधील पूर्ण सजावट. आज श्री रामनवमी आहे. तर म्हणजे आपण आपल्याला मंदिर बघितलं त्यानंतर आपण बाहेरची जत्रा बघूया. प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुकाने बघायला भेटत आहेत. बघतो अशी कोणकोणती दुकानं लागलेली आहेत इथे. आपण आल्यापासून इथे गर्दी बघायला भेटते आपल्याला. गर्दी अशी भरपूर आहे आणि प्रत्येक अशी दुकाने आहेत. तर मंडळी बघतोय इथे किती जत्रा लागली पाचपंढरीमध्ये. तर तिकडे पण खूप गर्दी आहे. त्यानंतरला आपण आता इथे आलोय. तर बघतोय हा लांब पट्टा एवढा मंदिराच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत. म्हणजे जत्रा पूर्ण भरलेलीच आहे. तर जत्रेमध्ये अशी भरपूर गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मंडळी बघतोय आपण मंदिराच्या बाहेर आलो. आता इकडे समुद्र आहे, समुद्र किनारा. तर बघतो या ठिकाणी आता सर्व खाण्याची दुकानं वगैरे असतात. खाऊची वगैरे ते संपलेत. त्यानंतर आता कपड्यांची दुकानं इथे चालू झाली आहेत. तर रस्त्याच्या दोन्ही साईडला बघतोय आपण आता कपडे आहेत. तर म्हणजे तो तिथे श्रीरामाचं मंदिर राहिला. तर आपण जरा पुढे आलोय. तर म्हणजे बघतोय आपल्या गुरुजी समोरच आलेत. आता कुठे तुम्ही असता? हां. तर म्हणजे आपले गणेश सर मराठी शाळेमध्ये. तर खूप वर्षांनी भेटले. त्यानंतरला आपली भेट झाली परत. आता कुठे येत आहे मग तुम्ही? राहायला दापोली आहेत ना? चालेल, भेटू परत कधी भेटला तरी चालेल. चला. तर मंडळी बघतोय आपण आता रस्त्यावरून खाली आलोय. तर इथे आता समुद्राची इथे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण जाऊन बघूया. तर म्हणजे हा आपण आता बघतोय ते पाचपंढरीमधला समुद्र किनारा. आणि त्याच समोर आपल्याला श्रीरामाचं मंदिर दिसतंय. आणि समोरच बाजूला मंदिराच्या बाजूला मेळावा लागला आहे. तर बघतो आपण मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही आहे इथे या ठिकाणी. आता तर म्हणजे हा आपण बघतोय आता इथला समुद्र किनारा किती मोठा आहे. तर परत आपण मंदिराच्याकडे जाऊया.
काय मामा तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? काय वाटलं? मग काय तुम्हाला ओळखीचे कोण भेटले का नाही? ओळखीची एकाच भेटली काम करते. हां चालेल. मग आता कुठे जाऊया? पुढे जाऊया मार्केट. चालू. तर मंडळी मामा आणि मी आम्ही दोघे आलो होतो ते पाच पंढरीमध्ये. श्रीरामाची जयंती आज आहे, त्यानिमित्त काय कार्यक्रम असतात ते बघण्यासाठी आपण इथे आलो. तर आपण बघतोय मंदिरामध्ये आपण गेलो, त्यानंतरला गर्दी भरपूर काही भेटली बघायला. आणि परत इथे जत्रा आहे, म्हणजे वेगवेगळे दुकानं लागलेत. तर मामा येऊन कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. ह्याच्या अगोदर परत कधी आलेले आहात का? नाही आलो नाही परत, आता पहिल्यांदाच होतं. फर्स्ट टाइम. तर मामा पण म्हणतात की पहिल्याच वेळी इथे आलेलो आता. तर बघूया अजून कोणकोणती दुकानं आहेत ती. पुढे जाऊया ना, हा जाऊया पुढे. आणि जरा नाश्ता बघूया काय आहे तो खायला वगैरे. तर मंडळी बघूया, आपण आलो तेव्हा ऊन पण होता. आता खायला काय आहे, कोणतं दुकान आहे ते बघूया आपण जाऊन. आता मंडळी आता रस्त्याच्या आपण दुसऱ्या बाजूने बघतोय, तर इथे अननसाचा ज्यूस. तर बघतो नाश्त्यासाठी भरपूर काही आहे या ठिकाणी. तर मंडळी या ठिकाणी बघतोय, या ठिकाणी आता कपड्यांची दुकानं आपण बघतोय दुसऱ्या ठिकाणी. तर मंडळी मामा वाटतं बल्ब बघतायत कसा आहे तो. तर मंडळी बघितलं आपण आल्याबद्दल आपल्याला बरेच दुकानं बघायला भेटली. तर या ठिकाणी मागे कपड्यांची दुकानं संपली, तर आता खेळणी गाड्या आणि बल्ब वगैरे आहेत समोर. तर आपण बघतो इथे आल्याप्रमाणे आपण 4चा सेट बघायला भेटतंय आपल्याला. तर मंडळी बघतोय मामा पण, तर आपण इथे आलोय. मामा पण आता बल्ब घेत आहेत. 100 रुपये मध्ये 4 LED बल्ब आता द्या आणि घेऊन जा. तर आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने लाईट बघायला भेटते. तसं बरंच काही आहे पाच पंढरीमध्ये. इथे आपण आलोय आता जत्रेमध्ये. 3 LED बल्ब एकदम इकडे लक्ष द्या. फक्त 100 रुपये मध्ये आपल्याला 4 हे तुम्ही घरात फ्री. ही संधी चुकवू नका. मंडळी बघतोय आता मामाने आता बल्ब घेतलेले आहेत. 100 रुपये मध्ये 4 आहेत. आपल्या घरात, दुकानात, ऑफिसमध्ये LED बल्ब लावल्यामुळे लाईट बिल. तर मंडळी आपण आता फिरून इथे आलोय. तर आपण आता इथे एका ठिकाणी बघतोय इथे उसाचं सरबत आहे. चांगला ताजा उसाचं सरबत आहे इथे. जरा उसाचं आता गरमी होते, गरमीमधून उसाचा रस जरा पियायला बरं वाटतं जरा. तर आपण बघतोय कशा पद्धतीने हा उसाचा रस काढतायत. हा बघितला, हा आता उसाचा सरबत आपण घेतलेला आहे इथे. बघा कशा पद्धतीने काढतायत. तर मंडळी आपण आता उसाचा सरबत घेतला. तर मंडळी आपण बघितलं आता इथे उसाचा ज्यूस पियालो, जरा बरं वाटलं कारण आता गरमी आहे. तर आपण पुढे बघूया. तर मंडळी आपण तिकडे जत्रा फिरून आलो, त्यानंतरला मंदिराच्या बाजूलाच तिथे बघतोय मेळा लागलेला आहे. तर बघूया तो कशा पद्धतीने आहे तो. आणि इकडे बघतोय आपण लहान मुलं कशी उड्या मारतायत, खेळतायत. आणि इथे बरंच काही आहे. बघतोय पोरांना खेळण्यासाठी बसायसाठी बोट आहे. त्यानंतरला पोरं इथे कशी डान्स करतायत. तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपण इथे बघतोय की पोरांना गाड्यासुद्धा आहेत बसायला लहान मुलांना. असं बरंच काही आहे इथे.
तर मंडळी आपण बघतोय की हा मुलगा आता या बॉलाने ते ग्लास पडेल असे कितीतरी खेळ असतात ते इथे आता बघायला मिळत आहेत. तर आपण बघतोय त्याने आता 4 ग्लास फोडलेले आहेत. तर या ठिकाणी बघतोय की कशी ट्रेन आहे. ही पोरांसाठी लहान मुलांसाठी ते ट्रेन आहे छोटी केलेली आणि लहान मुलांना इथे अशा जत्रेमध्ये येण्याची मजा असते. तर ते आता आपण बघतोय कशी लहान पोरं मजा खेळ अनुभवत आहेत. तर म्हणजे आपण बघतोय या ठिकाणी कसे कार्यक्रम आपण बघतोय. पोरं खूप मजा घेत आहेत. त्यासोबत बरेच असे कार्यक्रम आहेत लहान मुलांसाठी. तर इथे आपण बघतोय की तिकीट काढून आता ते गाडीमध्ये बसायला जात आहेत. तर पोरं आता इथे गाडीमध्ये बसतील. तर मंडळी बघतोय इथे कशा पद्धतीने आपण बघतो गाडी फिरते आता. तर म्हणजे आता आपल्याला बघायला मिळालं आहे की कशा पद्धतीने गाडी चालते. तर अशी या ठिकाणी मजा असते की आज आपण 5 पंढरीमध्ये बघण्यासाठी आलो आहे. तर आपण आता पुढचा खेळ बघण्यासाठी जाऊया. तर मंडळी बघतो या ठिकाणी पोरं कशी खेळत आहेत आपल्याला बघायला मिळतं आहे. तर अशा पद्धतीने पोरं वरती जात आहेत फुग्यावर. त्यानंतरला उड्या मारत चालत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपल्याला बघायला भेटते तर या ठिकाणी आपल्याला किती काय बघायला भेटलं. त्यामुळे आता ही गाडी आता इथे थांबलेली आहे. आता एक यामधले उतरतील. तर म्हणजे आपण आता मेळाव्यामधून आता बाहेर पडलोय. तर बघूया अजून कोणकोणती दुकानं आहे ते आपण इथे आल्यावर आता बघू परत बाहेर गेल्यावर. तर मंडळी बघतोय आता इथे आपण आलो आहे 5:30 वाजले आहेत. त्यानंतरला आता इथे दिंडी आली. बाहेरच आहे. थोड्या वेळात पालखी येईल इथे. मंडळाचं आम्ही अत्यंत आभारी आहोत. छान पद्धतीने आम्हाला भजन त्याबद्दल गौरववादी मंडळाचं यजमान सूर्यवादी मंडळातर्फे
पाच पंढरी पहिलीकडेच बघितलं आपण चांगली अशी खाऊसाठी दुकानं पण आहेत. तर मंडळी बघतोय अशी किती गर्दी आपल्याला बघायला भेटते आता तिथे या ठिकाणी. तर आपण बघतोय आपल्या इथे ते मागे भेटलेले ते काका भेटले. कसे आहात? कसे आहात? तुम्ही पण या म्हणजे आपण जेव्हा हरण्याच्या ब्लॉगमध्ये आलो ते काका आपण बघितले त्या ब्लॉगमध्ये आपल्याला भेटलेले बोलत होते. मंदिरामध्ये घेऊन जावी. बाईकची चावी या ठिकाणी आम्हाला सापडलेली आहे. कोणाची असेल तर कृपया घेऊन जावी. तर म्हणजे आपण बघतोय अजून असे आपल्या समोर भरपूर गर्दी बघायला भेटते. पूर्ण लाईन आहे. हा जो हरण्या पाच पंढरीचा रस्ता आहे तो पूर्ण भरला आहे. त्या भक्तांनी पूर्ण रस्ता भरून गेला आहे. एवढी गर्दी आहे. तर ते भजन त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर दुकाने लागली जत्रा आहे. तर सर्वीकडे गर्दी बघायला भेटते आपल्याला. म्हणजे आता दुसरी गाडी जाऊ शकणार नाही एवढा जमाव आहे. सहकार्य केलं आणि हा आनंदबाई सोहळ्याचा आनंद रेकॉर्डिंग केला त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. मंडई बघतोय पाच पंढरी गाव दिंडी येते. कसे नाचत तर अजून बऱ्याच वाड्या आहेत त्या पुढून येत आहेत. एक एक वाजत गाजत येत आहेत. पाच पंढरीमध्ये आता हे सर्व आहे.
श्रीरामनवमी त्या दिवशी आपण इथे आलो आहे. तर सर्वात जास्त गर्दी मला याच तर मंडळी बघते कशा पद्धतीने इथे नाल वाजवतो आता. मंडळी बघितलं आणि इथे आता आपण आलो ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण बघितलं किमान हजारोंची तरी संख्या होती. तर आपण बघायला जाऊया किती गर्दी आहे. तर मंडळी एवढा पूर्ण पट्टा आहे. तर कित्येक हजारोंच्या पटीने संख्या ही कमी नाहीच आहे. आपण याच कार्यक्रमामध्ये म्हणजे राम तर आपण बघतोय पांढरा लेंगा आणि पांढरा झब्बा परिधान केलेली ही आपण पाचपंढरीमध्ये सर्व भक्त आहेत. आता दिंडी स्वरूपात नाचत आहेत आणि पुढे सर्व महिला आहेत. अजून पालखीला वेळ आहे. पालखी खूप लांब आहे अजून. तर मंडळी बघतो आता आपल्याला इथे पालखी जवळच आले. थोड्या वेळातच आपण पालखी बघणार आहोत. पाचपंढरी गावातील पालखी कशी असते ती आणि इथल्या महिलांची प्रत्येक वेगवेगळी गाणी आहेत. तर मंडळी आपण बघतोय की आपण कधीपासून आलो आहे. तर इथे अशा बऱ्याच वाड्या आहेत पाचपंढरीमधील. तर बऱ्याच वाड्याने सहभाग घेतलेला आहे. खूप असं मौज आहे. तर हजारोंची संख्या आहे. त्यानंतरला आपण बघतोय अशा किती वाड्या येऊन गेल्या. त्यानंतरला आता इथे पण पालखी आपली जवळ आले पाचपंढरीमधील. तर बघूया पालखी कशी आहे ती आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. पाचपंढरीमधील श्रीरामाची पालखी आपण आता बघणार आहोत. तर आपण दुसऱ्या साईडला बघितलं तर दुसऱ्या साईडला आपल्याला बघतोय आपण सूर्यास्त व्हायला जवळ आला आहे. त्यानंतरला आम्हाला समुद्रातला किल्ला हरणायचा आहे तो आणि हा समुद्र किनारा आहे पाचपंढरीचा. तर मंडळी आपल्याला बघायला मिळते आता पालखी ते जवळ आले आहे. तर मंडळी आपण बघितली या पाचपंढरीमधील ही श्रीरामाची पालखी. आपण बघितलं आपल्याही पाचपंढरीमध्ये श्रीरामाची पालखी आपण कशी आहे ती बघितली.
तर आपण बघूया, पुढे जाऊया. तर अशा पद्धतीने हा जमाव आहे पूर्ण. तर आपण बघतोय पहिल्यापासून आपण शेवटपर्यंत आलो. ही शेवटची माणसं इथे संपली आहेत. त्यानंतर ही पालखी आता परत मंदिरात जाते. तर मंडळी बघितलं आपण आल्याप्रमाणे श्रीरामाची पालखी आपण इथे बघितली. तर अशा पद्धतीने आपण सर्व लोकसमुदाय बघितला. तर 5 पंढरी गावामधला तर ही अशी पालखी आहे. तर मंडळी अशीच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कोकण विथ दीपेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर म्हणजे आपण इथे आता आलेलो, त्याचबरोबर आपल्याला इथली पालखी बघायला भेटली आणि बरेच दुकानं आपण इथे बघितली. तर आपण त्याचप्रमाणे आता बाहेर जाऊया. तरी खूप वेळ झाला, 2-2.5 तास आपण येऊन इथे थांबलो. त्यानंतरला आपण आता घरी निघालो. बघूया, जाऊया आता. तर म्हणजे आपण बघितलं, आपण आता 5 पंढरीमध्ये आलो होतो. श्रीरामाचे इथे कार्यक्रम होता, त्यानिमित्त आपण जत्रा बघितली. बाजूला मेळावा लागला होता, त्यामध्ये सर्व लहान पोरं होती, मजा घेत होते. त्यानंतरला आपण ही जत्रा बघितली. भरपूर दुकाने लागली आहेत तर खाऊची. त्याचबरोबर बघतोय आपण सर्व खेळण्यांची दुकानं लागलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.